पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता। कितीही कटू असलं तरी सुद्धा हे सत्य आहे। सुजितरावांच्या हातून खूप मोठा गुन्हा घडलाय। ते स्वानंदीचे अपराधी आहेत आणि तिच्या बाळाचे बाप आहेत। मम्मा मम्मा डॅड सांगतायत तेच खरंय। तो मुलगा सुजितचाच आहे। तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळी पोलिसांनी पार्टीतल्या काही लोकांच्या डीएनए टेस्ट केल्या होत्या। त्यामध्ये सुजितची सुद्धा डीएनए टेस्ट झाली होती। डीएनए रिपोर्ट्स इतके दिवस हेच लपवण्याचा प्रयत्न करत होतास ना? माझ्या विरोधात तुम्ही कधीच पोलिसांकडे कुठलीच तक्रार करायची नाही। विसरून जायचा स्वानंदीचा गुन्हेगार मी आहे। म्हणून तुम्हाला मी काही नाही सांगितलं। का सगळं झालं तुम्हाला दोघांना माहित होतं? तुम्ही दोघांनी माझ्यापासून लपवली, सुजितच्या मॉम पासून। इतकी पारखी वाटते मी तुम्हाला? जे काही झालं ना त्यात माझ्या बाळाचा दोष नाहीये। हे सगळं त्या गावंढळ स्वानंदीने केलंय। आता स्वानंदीला मुलासकट बाहेर काढा। मला दुसरा वॉर्डन आणि मणी नको या घरात। बस शालिनी, तुम्ही जरा प्लीज शांत बसाल का? डॅड मम्मा कोणी ऐकलं तर केवढ्याला पडेल हे सगळं। शालिनी बसा। हे बघा, तुम्ही